ओएसिस बायोलॉजी मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला युनिट ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ या युनिट मधला एक छोटासा टॉपिक ज्याला आपण लॅमार्किझम म्हणतो। लॅमार्क सायंटिस्टने काही पॉस्ट्युलेट्स दिलेले आहेत ज्यामध्ये ते सांगतात की एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये इव्होल्यूशन कसं होतं। तर अकॉर्डिंग टू लॅमार्क एव्हरी स्पेसिस इज इव्हॉल्व्ड इनटू द अनदर स्पेसिस। That concept is called as transformism according to the Lamarck. लॅमार्कच्या पॉस्ट्युलेट्स नुसार पहिला पॉस्ट्युलेट आहे वायटल फोर्स। एव्हरी ऑर्गॅनिझम अंडरगोज सम वायटल फोर्स। फॉर एक्झाम्पल जिराफ ची नेक अगोदर खूप छोटी होती बट त्यांच्या स्पेसिस मधले काही ऑर्गॅनिझम्स प्लांटच्या ब्रांचेस वरचे लीफ कंझ्युम करायला लागले आणि त्यामुळे ते नेक वरती काही प्रेशर अप्लाय करायला लागले। हेच पाहून त्यांच्या खूप साऱ्या जनरेशन्सनी त्याच प्रेशरला अप्लाय केलं आणि पुढे काही जनरेशन्स नंतर त्यांच्यामध्ये एक अडॅप्टेशन झालं आणि त्यांची नेक ही लॉंगर इन लेंथ झाली। तर हे एक वायटल फोर्सचं उदाहरण आहे। अकॉर्डिंग टू दॅट वायटल फोर्स एव्हरी ऑर्गॅनिझम्स by applying some specific vital force on their body organs that get modified. Another example of vital force is flippers produced to the water birds. Water birds जे की पाण्यावरती स्विम करतात त्यांनी स्विम करताना त्यांच्या लेग्स रिजन वरती काही वायटल फोर्स अप्लाय केला ज्यामुळे स्विम करण्यासाठी त्यांना काही अडॅप्टेशन्स व्हावेत म्हणून त्यांच्या लेग रिजन मध्ये काही फ्लिपर्स जनरेट झाले जे की त्यांना स्विम करण्यासाठी हेल्प करतात। दिस इज ऑल्सो वन ऑफ द मॉडिफिकेशन अकॉर्डिंग टू लॅमार्क विच इज डेव्हलप्ड ड्यू टू द वायटल फोर्स अप्लाइड बाय दॅट बर्ड्स। नेक्स्ट पॉस्ट्युलेट आहे यूज अँड डिसयूज ऑफ द ऑर्गन। यूज अँड डिसयूज म्हणजे प्रत्येक स्पेसिस काही ऑर्गन्स जास्त प्रमाणामध्ये यूज करतात तर काही ऑर्गन्सचा वापर अकॉर्डिंग टू द नीड्स ते कमी करू शकतात। जर एखाद्या ऑर्गनचा जर वापर त्यांनी जास्तीत जास्त केला तर ते ऑर्गन कुठेतरी मॉडिफाईड होऊ शकतं आणि एखाद्या ऑर्गनचा जर यूजच केला नाही तर ते ऑर्गन आपल्या बॉडीमधनं डिपिक्ट होऊ शकतं। तिसरं पॉस्ट्युलेट आहे एन्व्हायरमेंटल नीड्स अँड फ्लक्च्युएशन। म्हणजे जे काही अडॅप्टेशन्स प्रत्येक स्पेसिस मध्ये होत आहेत जे की एका नवीन स्पेसिसचं ओरिजिनेशन करत आहेत ते कशामुळे होत आहे तर काही एन्व्हायरमेंटल फ्लक्च्युएशन्स असतील किंवा एन्व्हायरमेंटल नीड्स असतील। जसं की एन्व्हायरमेंट मध्ये जे काही चेंजेस नीडेड आहेत त्याच पद्धतीने एखाद्या ऑर्गॅनिझम्स मध्ये चेंजेस होतात असं लॅमार्कचं म्हणणं होतं। आणि फोर्थ पॉस्ट्युलेट असा आहे इनहेरिटन्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर। जे कॅरेक्टर अकॉर्डिंग टू द वायटल फोर्स according to the use and disuse of the organ and according to the environmental needs and environmental fluctuations त्यानुसार फोर्थ पॉस्ट्युलेट असा आहे की जे कॅरेक्टरिस्टिक्स ॲडॉप्ट झालेलं आहे अकॉर्डिंग टू लॅमार्क ते पुढच्या जनरेशन मध्ये इनहेरिट होतं जेणेकरून ते कॅरेक्टर त्या स्पेसिफिक स्पेसिस मध्ये परमनंट होऊन जातं। तर हे होते लॅमार्कचे पॉस्ट्युलेट्स। अशाच काही नवीन कन्सेप्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन टाइमवरती मिळतील। थँक्यू।